जय भीम भावांनो, आज आपल्याला 15 ऑगस्ट या दिनानिमित्त स्टेटस एडिटिंग करायचे आहे. अवघे काही दिवसच बाकी राहिले. आपला तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच असेल. मला बीटमार्क प्रोजेक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. ते अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. आपल्याला टेक्स्ट एडिटिंग सुद्धा करायची आणि सर्व मटेरियल व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे. तर भावांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनल वरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट जर आपले इम्पोर्ट केले असेल तर या अलाइट मोशनमध्ये येऊन जाईल. तर या सॉन्गला बीटमार्क करून दिलेले आहे आणि आपले मटेरियल जे आहे ते भावनो गॅलरीमध्ये तुमच्या आलेले असेल. जर तुम्ही डाउनलोड केलेले असेल तर ते आपले मटेरियल जे आहे ना ते व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचे आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं बघायचे आणि ते सर्व आपले मटेरियल ॲड करून घ्यायचे आहे. तर पहिल्यांदा हा बॅकग्राऊंड इमेज सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्यायचा आहे. पुन्हा भावनो प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. मीडियामध्ये आल्यानंतर आपला भावनो हा PNG किंवा हा PNG सिलेक्ट करायचा आहे आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर पुन्हा प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे. हा PNG सिलेक्ट करा, तिरंगा, याच्यावरती क्लिक करून हा सुद्धा ॲड झालेला दिसून जाईल. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. हा टेक्स्ट PNG सिलेक्ट करायचा आहे, तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि सर्व ॲड केल्यानंतर आता आपल्याला अशोक चक्र ॲड करून घ्यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन हे अशोक चक्र सिलेक्ट करायचं आहे. नाहीतर भावनो मी दुसरं देणारच आहे, नाहीतर टेलिग्रामवरती दिलेलं आहे ऑलरेडी, ते तुम्ही यूज करू शकता आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर हे भावांनो अशोक चक्र व्यवस्थित बाबासाहेब आंबेडकर PNGच्या पाठीमागे ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता हे सर्व सिलेक्ट करायचे मटेरियल. सर्व सिलेक्ट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आता भावनो आपले सर्व मटेरियल ॲड करून झालेले आहे. तर आपल्याला आता लिरिक्स सर्व व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ह्या दुसऱ्या बीटमार्कवरती यायचे, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि आपलं पहिले लिरिक्स तुम्ही ऐकून घ्यायचे आणि इथं टाईप करायचं आहे. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला भावनो सेंटर करून घ्यायचं आहे. सेंटर केल्यानंतर रेग्युलर फॉन्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. तर भावनो हा फॉन्ट मी जे यूज करतो सर्व फॉन्ट तुम्हाला मी टेलिग्रामवरती दिलेले आहेत. सर्वच्या सर्व फॉन्ट भावनो मी दिलेले आहेत, एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत आणि त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आय बटनमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल. ते सर्व फॉन्ट तुम्ही डाउनलोड करून अलाइट मोशनमध्ये ॲड करू शकता. जर अलाइट मोशनमध्ये सर्व फॉन्ट ॲड करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेलं आहे. ते ट्युटोरियल तुम्ही पाहून सर्व फॉन्ट ॲड करून घ्यायचे आहेत. त्याचे सुद्धा ट्युटोरियल तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल. आता याचा कलर जो आहे तो याचा कलर स्काय ब्लू ठेवून घ्यायचा हा कलर आणि याची साईज जी आहे ती याची साईज तुम्ही 14 नाही तर 16 ठेवू शकता. अशी व्यवस्थित ठेवायची आणि ओके करायचे. हा टेक्स्ट आहे तो वरच्या बाजूला सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. आता टेक्स्ट टाईप करून झाल्यानंतर आपल्याला याला इफेक्ट्स द्यायचे आहेत. तर पहिल्यांदा याच्यावरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये यायचं आहे. याचा स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आहे. स्ट्रोक ऑन केल्यानंतर 1.5 ठेवायचा आहे. पुन्हा स्ट्रोकवरती क्लिक करा, कलरवरती. कलर जो आहे तो तुम्हाला याचा ब्ल्यू कलर ठेवून घ्यायचा आहे. ब्ल्यू ठेवल्यानंतर आता शॅडोमध्ये यायचं आहे. शॅडोमध्ये आल्यानंतर याचा शॅडो ऑन करायचा आहे. कलरमध्ये या आणि ब्ल्यू ठेवून घ्यायचा आहे. याची साईज जी आहे ती याची साईज तुम्हाला 15 ठेवायची आहे. पोझिशनवरती यायचं आहे, X 3 ठेवायचं आहे आणि Y जे आहे ते तुम्हाला 7 ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर बॅक यायचे. आता हा आपला भावनो पहिला इफेक्ट झाला. आता सर्व बाकीचे इफेक्ट्स द्यायचे आहेत. तर तुम्हाला पुन्हा टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे आणि पहिला जो इफेक्ट आहे तो टेक्स्ट स्पेसिंग इफेक्ट आहे. या टेक्स्टवरती क्लिक करायचे, टेक्स्ट स्पेसिंगवरती क्लिक करायचे आणि स्टँडर्डवरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला लेटर स्पेसिंग जे आहे तो भावनो 6 ठेवून घ्यायचा आहे. लाईन स्पेसिंग जो आहे ना तो 100 आहे असा ठेवून घ्यायचा आहे. बाकी यात काही बदल करायचा नाही. दुसरा इफेक्ट आपल्याला सॉफ्ट ग्लो ॲड करायचा आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करा. कलरमध्ये आल्यानंतर खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे, सॉफ्ट ग्लो सिलेक्ट करायचं आहे आणि स्टँडर्डवरती क्लिक करून घ्यायचे. सॉफ्ट ग्लोवरती क्लिक करायचे. डिफ्युजन जो आहे तो 1.51 ठेवून घ्यायचा आहे. तर 1.1 याच्यावरती क्लिक करायचे आणि 1.51 असे टाईप करून घ्यायचे.
पुन्हा तुम्हाला ब्राईटनेसवरती क्लिक करायचे आणि 178 एवढं ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा कॉन्ट्रास्टवरती यायचं आहे, तो 100 ठेवून घ्यायचा आहे. 100 ठेवून घेतल्यानंतर हायलाईट तुम्हाला 100 ठेवायचे आहे. हायलाईटवरती या 100 ठेवायचं आहे आणि याचा कलर जो आहे तो याचा कलर ब्ल्यू ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ब्ल्यूवरती क्लिक करायचे. ब्ल्यूवरती क्लिक केल्यानंतर ब्लेंड जो आहे तो तुम्हाला 0 ठेवून घ्यायचा आहे. अल्फासुद्धा तुम्हाला भावनो 0 ठेवून घ्यायचा आहे. 0 ठेवून घेतल्यानंतर ऑदर ग्लो 0 ठेवायचा आहे. बाकी यात कुठलाही बदल करायचा नाही. पुन्हा तुम्हाला अजून एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. हा एज्ड ग्लो सिलेक्ट करायचा आहे. याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. स्मूथनेस जो आहे तो 6.32 ठेवायचा. याच्यावरती क्लिक करा. 6.32 असं व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. थ्रेशोल्ड जो आहे तो 1 ठेवायचा आहे. हा 1 ठेवून घ्यायचा आहे. 1 ठेवल्यानंतर ब्लरवरती यायचं आहे. ब्लर जो आहे तो 0.17 ठेवून घ्यायचा आहे. ब्लर 0.17 ठेवल्यानंतर स्प्रेड जो आहे तो 1.90 ठेवून घ्यायचा आहे. हा स्प्रेड 1.90 ठेवायचा आहे. 90 ठेवल्यानंतर कलर जो आहे तो याचा कलर ब्लू ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा याचा ब्लेंड जो आहे तो ब्लेंड 0 ठेवून घ्यायचा आहे आणि गामा आहे असा ठेवून घ्यायचा आहे. बाकी यात कुठलाही बदल करायचा नाही. पुन्हा तुम्हाला ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा एचडी ग्लो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याचा स्मूथनेस जो आहे तो 10 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित 10 ठेवायचं आहे. ओके करायचं आहे. थ्रेशोल्ड जो आहे तो 1 ठेवून घ्यायचा आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ब्लर ह्याचा 0.95 ठेवायचा आहे. 95 ठेवल्यानंतर स्प्रेड जो आहे तो 1.50 ठेवायचा आहे असा आणि कलर जो आहे त्याचा कलर ब्ल्यू ठेवून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे आणि टेक्स्ट ट्रान्सफॉर्म हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्टवरती यायचं आहे. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म सिलेक्ट करायचा आहे. स्टँडर्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा ओपन करून घ्यायचा आहे. रेंजवरती क्लिक करायचं आहे. रेंजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटरला एक की द्यायची आहे आणि एंडवरती क्लिक करून सेंटरला एक की द्यायची आहे आणि तुम्हाला हा 100 दिसेल. तर तुम्हाला इथं स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगवरती आल्यानंतर हा तुम्हाला 12 ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता हा इफेक्ट ॲड केल्यानंतर हे टेक्स्ट व्यवस्थित असं ॲड होऊन जाईल. हा व्यवस्थित टेक्स्ट दिसून जाईल. तर तुम्हाला इथं एंडवरती हे की फ्रेम व्यवस्थित लावायचं आहे. अल्फा 0 ठेवून घ्यायचा आहे. प्लस 0 ठेवायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशनवरती येऊन वर्ड क्लिक करायचे. लेअर आहे तसे ठेवायचे. सगळे 0 ठेवायचे. 0 ठेवल्यानंतर व्हिज्युअल सगळं 0 ठेवायचे. हे सुद्धा भावनो सर्व 0 ठेवून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर भावनो हे सर्व इफेक्ट जे आहेत ना, हे सर्व इफेक्ट तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहेत कसे ॲड करायचे आहेत ते. तर हा टेक्स्ट व्यवस्थित असा दिसून जाईल. तर आता आपल्याला पुढचं टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे. लेअरमध्ये जायचं. कॉपी लेअर करून हा पुढचा टेक्स्ट पुढे पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर ह्या 5.26 इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक करा. टायमरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती या टेक्स्टवरती क्लिक करायचे. एडिटमध्ये यायचे आणि पुढचं टेक्स्ट आपलं लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो हे जे सर्व बीट मार्क आहेत ना, सर्व बीट मार्कला व्यवस्थित लिरिक्स ॲड करून घ्या आणि टाईप करून घ्यायचे आहेत. आणि तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असतील तर इथं कुठेही ठेवून घ्यायचं आहे. उजव्या कोपऱ्यात जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये याची क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर हा भावनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे जर ट्युटोरियल पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्याचे टायटल टाईप करा. त्याच्यावरती ट्युटोरियल भावनो मी नक्की घेऊन येईन. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.